नमस्कार मंडळी. तर आज बघा वातावरणात इतका बदल झाला आहे की भरपूर असा बदल झाला आहे. तुम्हाला दिसत असेल की एकसारखं असं आभाळ जे आहे ते भरून आलं आहे. तर मी आजच नाव काढलं होतं. तर आज लागलं होतं म्हणायला पाऊस वगैरे येतो का नाही. कसं ते मार्च एप्रिलच्या आसपास इतका पाऊस येत असतो की भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. विजांचा कडकडाट वगैरे असतो आणि पाऊस पडायला चालू होतो. तर मी आज पावसाचंच नाव काढलेलं होतं. तर आज बघा इतका आभाळ वगैरे आलं आहे, वारं सुटले. तर मी आता आहे टेरेसवरती आमच्या. तर लाईट वगैरे गेले. तर माझा स्वयंपाक वगैरे करायचा चालू होता. तर म्हटलं आज चला एक छानसा व्हिडिओ तर काढूया. तर वातावरण पण कसं झाले बघा, वारं वगैरे सुटले, पाऊस वगैरे येतो. तर तिकडे बघा पाऊस वगैरे पडतोय काय. पुढे आता गावे आहेत बरेच, चोपडेवाडी अनुकडेवाडी वगैरे, तिकडे पाऊस वगैरे पडतोय. एकसारखं कंटिन्यू सगळीकडे आभाळ वगैरे आलेलं आहे. वातावरण तर इतकं हे झालंय. आता वाजले 7 आणि 7 वाजताचं हे आत्ताचं जे वातावरण आहे ते बघा. तर पाऊस येतोय असंच झालंय. हे बघा काळं भोर असं ढग आलंय. खरंच वातावरण पावसाचं झालंय. जर वारं वगैरे जर सुटलं ना तर खूप असं बरं वाटतं. कारण आता उन्हाळा जो म्हणायला गेला ना तर भरपूर असा उन्हाळा आलाय कडक, की बाहेर वगैरे असं पडावं असं वाटत नाही. इतकं म्हणजे हे आज नेमकं पावसाचं मी नाव काढलं आणि पावसाचं वातावरणात झालं. वारं वगैरे सुटलं आणि दिवसभर इतकं गरम व्हायला लागलं होतं की घरात बसावं असं वाटत नाही. रोज आता कमीत कमी 1-2 महिने झालं इतका उन्हाळा वाढलाय की भरपूर असा उन्हाळा वाढलाय कडक. तर आज जरा कुठं जरा बरं वाटायला लागले. संध्याकाळ झाली की 7च्या पुढे इतकं छान असं वारं वगैरे सुटतं. पण आज जरा जास्तच वारं वगैरे सुटले, आभाळ वगैरे आले. आता आभाळ पुढे सरकते का काय होतं कुणास ठाऊक. पण कसं होतं, थोडासा पाऊस वगैरे जर पडला, पाऊस पडल्यानंतर एक होतं की गरम व्हायला चालू होतं. तर पाऊस पडल्यानंतर गरम वगैरे व्हायला चालू होतं बघा. ते वातावरण बघा हे कसं झालं आहे. असं एकसारखं ढग वगैरे आले. ते पलूस आमच्या शेजारचं जे गाव आहे ते पलूसचं गाव आहे. तर तिकडं पाऊस वगैरे पडायला चालू झाला आहे. बारीक असा पाऊस आहे. तर आता इकडं पुढे सरकले आभाळ. तर आता इथून पण तसंच व्हायला लागले. आता बघूया इकडे बघा, तुम्हाला मी आता दाखवते. इकडच्या साईडला पूर्णपणे मोकळा आहे थोडा आभाळ आणि इकडे बघा ढग कसं भरून आलंय. तर आता पाऊस येते काय असं वातावरण वगैरे झालंय. संध्याकाळचं आम्ही जरा टेरेसवरती वगैरे बसायला येतो. पण आता आज जर पाऊस जर पडला चुकून तर येऊ किंवा नाही पण सांगता येत नाही. पावसाच्या ह्याच्यावरती सगळं आहे. तर गार वारं सुटलंय आता. तोपर्यंत लाईट पण गेली. असं वारे वगैरे सुटले की आमच्या शेतातली म्हणजे वस्तीला कसं होतं की जर वारं वगैरे जर असं सुटलं, पावसाचं वातावरण जर झालं तर लाईटीचं प्रमाण जास्त आहे झालं. लाईट वगैरे सारखीच जाते इकडं. तर आता आमच्या गावामध्ये आमनापूर जे गाव आहे तर आमच्या गावामध्ये लाईट वगैरे तिथं जरी एक 5 ते 10 मिनिटात इकडे कसं आहे लगेच नाही, जरा वेळ लागतो 1-2-3 तास. पण आता बघूया आज काय होतं. जरा वारं वगैरे सुटलंय म्हणून लाईट घालवलेली असावी असं वाटतंय. कारण इथे लगेच कसं होतं, वायरला काहीतरी फॉल्ट वगैरे येतो आणि लाईट जाते किंवा घालवली पण जाते असं पण होतं. तर इतका वातावरणात आता बदल झाला आहे बघा. ढग हळूहळू जे आहे ते पुढं सरकायला लागले. तर येतोय की नाही पाऊस सांगता येत नाही. आता थोडंसं वारं चांगलं आलं होतं तोपर्यंत आता वारं पण बंद झालं, गरम व्हायला लागलं. यंदा जर पाऊस म्हणायला गेला तर लवकर येतो, पण ह्या वेळेला काही पाऊस लवकर अजिबात आलेला नाही आहे. नाहीतर मार्च महिन्यापासूनच इतका पाऊस येतो, विजांचा कडकडाट चालू असतो की धो पाऊस पडतो, वारं वगैरे सुटतं. तर ह्या वेळेला मे महिना संपत आला. आज मे महिन्याची लास्टची तारीख आहे 31 आणि मे महिना संपत आला तरी सुटका पावसाचं काय अजून तरी काही नाव नाही आहे. तर इतकंही असं झालेलं आहे वातावरण. तर आता बघूया आज तरी पाऊस वगैरे येतोय का नाही, काय होतंय सांगता येत नाही. काय क्षणात वारं सुटतं, क्षणात पावसाचं वातावरण होतं. पण आज आता बघूया काय होतंय ते. तर बघा वारं वगैरे पूर्णपणे थांबले. आता इथं मुलं वगैरे अशी बघा खेळत होती. मला मी याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथं मुलं वगैरे अशी खेळत वगैरे होती बॅट बॉलने वगैरे. पण आता ती पण खेळायची वगैरे बंद झाली. त्यांनी पण सगळं आता घेऊन वगैरे अशी गेलीत जे साहित्य होतं ते.
कारण मला वाटतं 1 महिनाभरच ते महिनाभरच ते खेळले ते, आणि आता सगळं घेऊन शिना ते गेले. आता खेळत वगैरे काय सुट करणार. खेळायचं त्यांनी बंद केलं. तिथंच पेटीतून लाईट वगैरे घेऊन ते असंच लागले होते, शेजाऱ्यांची पेटीतली लाईट वगैरे घेऊन ते असंच उजेड वगैरे पाडून थोडंसं असं खेळत होते. आता ते सगळं त्यांनी बंद केलं, कारण आता अनेक 2 आठवड्यानंतर शाळा वगैरे मुलांची चालू होणार. आणि शेतामध्ये असल्यामुळे काय होतं, बरेच जण शेतातून वगैरे काम करून आल्यानंतर ते पण इथे खेळायला वगैरे यायचे. सगळेजण गोळा व्हायचे, खूप असा दंगा उठायचा. रात्रीचे 10 वाजेपर्यंत ते कधी 11 वाजेपर्यंत बॅट काय तर असं नाव आहे त्यांना, असं मोठा बॉल बघा असतो तो, त्यांना असं जाळी वगैरे लावून असं खेळायचं. बॅटमॅनच असं काय तर आहे, त्यांना असं ते खेळायचे इथं. आता ते पण आता सगळं बघा काढून साहित्य त्यांनी नेलं आहे. आता थोडी आणि वाऱ्याची जी झुळूक आहे ती बघा यायला सुरुवात झाली. बघूया आता पाऊस वगैरे येतोय का काय होते. बघा आता गरजायला लागली थोडंसं, काय होते आता बघूया, सांगता येत नाही, येऊ पण शकते पाऊस. आला तर ठीक, नाही आला तर राहिला. आता थोडा आणि वाऱ्याची झुळूक जी बंद झालेली होती ती बघा पूर्णपणे आणि चालू झाली. तर आता तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा आभाळ कसं आलं आहे. पुढच्या साईडला जर म्हणायला गेलं तर आभाळ पूर्ण मोकळं आहे. एवढंच असं जे आहे ते आभाळ असं आलं आहे बघा. वारं वगैरे सुटले, जरा वारं वगैरे आलं की खूप छान वाटतं, कारण दिवसभर असं घरातनं बाहेर पडावं असं वाटत नाही. तर बऱ्याच जणांना नाही बाहेर पडावं तर प्रश्न असतो, तर कामासाठी तर बाहेर पडावंच लागतं. म्हणतात की लहान मुलांना, वयस्कर लोकांना बाहेर पडू देऊ नका. 7 जूनपर्यंत भरपूर असा उन्हाचा जो तडाखा आहे तो आहे असं सांगितलं होतं. पण आता कसं होतं, कामासाठी वगैरे तरी जावं लागतं. आणि वयस्कर जी लोक असतात ते तर काही घरामध्ये बसतात का, नाही बसत. बाहेर पडण्याचा थोडा का विना प्रयत्नासारखं करतच असतात ते, त्यामुळे ते पण बाहेर वगैरे काही पडत नाहीत. असं होतं, हे बाहेर वगैरे पडतात, ऐकत नाही आहेत. तर बघा वातावरणात तर असा बदल झाला आहे आज. आणि झाडाचे आंबे तर सगळे ह्या वर्षी ज्यांचं झाड आहे त्यांना तर काही मिळालेच नाहीत. बाकीच्यांनी गोळा करून वगैरे आंबे वगैरे असे घेऊन नेले. आता वाऱ्याची झुळूक इतकी सुटले की भरपूर वारं सुटले, त्यामुळे आता मी जो व्हिडिओ आहे तो मी माझा बंद करणार आहे, कारण वारं भरपूर सुटले. अचानक जर पाऊस यायला लागला तर अवघड होऊन जातं. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर आपल्याकडून नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या इकडे पाऊस आहे का नक्की सांगा, आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हेही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.